आमदार महेश सावंत आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. आज सभागृहामध्ये एलपीजी गॅसवरती चर्चा होताना पाहायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पाहायला गेलं तर तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. सध्या परिस्थिती तुमच्या विभागाची काय? आमच्या विभागात अजून तरी तुटवडा हळूहळू भासायला सुरुवात झालाय, कारण काही काही हॉटेलमध्ये आता थोडा कमी केलाय त्यांनी. जो त्यांचा हे होता ते थोडा कमी केला पिरियड, त्यामुळे त्याचा परिणाम खरोखर होणार आहे. आज सध्या घरगुती गॅसवाल्यांचा अजून तरी तक्रार आलेल्या नाहीत, फक्त वेटिंगचे दिवस वाढलेले आहेत. जो डायरेक्ट मिळायचा तो 2-3 दिवस वेटिंग झालेला आहे, 4-5 दिवस, आता 10 दिवस वेटिंग पण झालं. परंतु जे कमर्शियल हॉटेल बंद झालेत, बंद होतात आहे, त्याचा परिणाम हा सर्वसामान्य लोकांना होणार आहे. कारण तिथे जाणारा पब्लिक, त्यांचा खप, शेतकऱ्यांचा माल जास्तीत जास्त त्या हॉटेलमध्ये जातो. उद्या पनीर असेल, भाज्या असेल, कांदा असेल, बटाटा असेल, सगळ्या बाबी थांबणार आहेत. थांबल्यानंतर शेतकऱ्यांचा स्टॉक वाढणार आहे, आणि तो स्टॉक वाढल्यानंतर रेट कमी होईल्यानंतर आमदानी त्यांची कमी होईल. त्यामुळे हा गॅस, भले सरकार बोलत असेल, छगन भुजबळ मंत्री ते म्हणतात आहे की आमच्या अलबेल आहे, परंतु अलबेल नाही आहे. त्याचा गॅस तुटवडा आहे मान्य करत नाही सरकार, अपयश मान्य करत नाही. आहे तर आहे ना, तेव्हा आता आम्हाला माहिती आहे की मुद्दाम म्हणून होत नाही, हे युद्धामुळे झालेलं आहे. परंतु युद्धामुळे झालं असेल तर त्याचं कबूल पण करा, बाबा युद्धामुळे आमच्या गॅस तुटवडा कमी होत आहे. तुम्ही आता मंत्री छगन भुजबळांचं नाव घेतलं. त्यांचं असं म्हणणं सुद्धा होतं की सर्वाधिक गॅस पुरवठा हा मार्च मध्ये झाला. भले गॅस पुरवठा होते, पण सर्वसामान्य त्याची झळ पोचते आहे ना. झळ तर पोचली. आज तुम्हाला 2 दिवसात मिळवतो तर तो 15 दिवसांनी मिळतोय. त्याचा काहीतरी परिणाम झालेला आहे युद्धाचा. कबूल करायला काय, युद्ध आज ओपन मध्ये झालेलं आहे ना, त्याच्यामुळे त्याचं ते कबूल करायला हरकत नाही. पण एक वेगळा सुद्धा प्रश्न आहे. तुम्ही ज्या मतदारसंघातून येतात, दादर भागामध्ये फेरीवाल्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्या संदर्भातली बैठक ही विधान भवनामध्ये पार पडली. त्याच दिवशी आझाद मैदानामध्ये सर्व हॉकर संघटनांनी आंदोलन सुद्धा केलं होतं. नेमकं काय चर्चा विधान भवनाच्या बैठकीमध्ये पार पडली? 2014 साली जी लिस्ट काढली आहे पात्रतेसाठी, त्यांच्यासाठी सरकार हे करते, सरकार पूर्ण पाठिंबा देत आहे आणि त्यांना तिथे बसवण्याचा पीच प्रमाणे त्यांना बसवणार आहे. त्याचं धोरण आता चालू आहे. नेमकं पिच म्हणजे काय असणार आहे? कसा निर्णय असणार आहे? तो पीच म्हणजे एक जागा ठरवेल, 1x1, 1x2, जो गव्हर्नमेंट ठरवेल त्या पद्धतीने तिथे तिथे त्यांनी त्यांचा व्यवसाय करावा. नेमकं कधीपासून त्यांना ही व्यवसाय? साधारण 15-20 दिवस लागतील. अधिवेशन संपल्यानंतर आम्ही स्वतःच बीएमसी आयुक्तांकडे पाठी लागून ते काम करून. हे जे अधिकृत आहेत, जे तुम्ही आता म्हणत आहात, त्यांना काही डॉक्युमेंटेशन करावं लागणार आहे? कशाला काय, त्यांची लिस्ट ऑलरेडी तिथे आहे, बीएमसी कडे ऑलरेडी त्याची लिस्ट आहे, त्यामुळे डॉक्युमेंटेशन करायची काय गरज नाही. माझ्या आमच्याशी बातचीत करत कॅमेरा पर्सन अजय सिंह, वैभव पाटील, मुंबई.